नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी करंट अफेअर डेली घेऊन येतो. IMP प्रश्न आहे, व्हेरी IMP प्रश्न आहे. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा, शेअर करा, त्यामुळे आम्हाला एक मोटिवेशन मिळेल आणि रोजच्या रोज नवीन चालू घडामोडी करंट अफेअर घेऊन येणार आहोत. IMP प्रश्न आहे. प्रश्न बघू. मार्क रूट यांची नाटो संघटनेच्या महासचिवपदी निवड झाली असून ते कोणत्या देशाचे पंतप्रधान आहे? त्याचं योग्य उत्तर असणार आहे नेदरलँड. पुढील प्रश्न बघा. पॅराग्वे हा आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा कितवा सदस्य देश बनलेला आहे? त्याचं योग्य उत्तर असणार आहे 100वा. पुढील प्रश्न बघा. पॅरिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी भारतीय हॉकी संघाच्या कर्णधारपदी कोणाची निवड झालेली आहे? त्याचं योग्य उत्तर असणार आहे हरमनप्रीत सिंग. पुढील प्रश्न बघा. अंतराळवरील खर्चाबाबत जगात कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? त्याचं योग्य उत्तर असणार आहे अमेरिका. पुढील प्रश्न बघा. वन वर्ल्ड मीडिया प्रेस फ्रीडम अवॉर्ड 2024 कोणत्या देशाच्या महिला न्यूज टीम बिलन मीडियाला मिळालेला आहे? त्याचं योग्य उत्तर असणार आहे सोमालिया. पुढील प्रश्न बघा. राष्ट्रीय डायरिया रोको अभियान 2024 कोणत्या कालावधीत राबविण्यात येणार आहे? त्याचं योग्य उत्तर असणार आहे 1 जुलै ते 31 ऑगस्ट. पुढील प्रश्न बघा. राष्ट्रीय डायरिया रोको अभियान 2024 ची सुरुवात कोणाच्या हस्ते करण्यात आली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे JP नड्डा. पुढील प्रश्न बघा. मार्क रूट यांची नाटो संघटनेच्या महासचिवपदी निवड झाली असून ते कोणत्या देशाचे पंतप्रधान आहे? त्याचं योग्य उत्तर असणार आहे नेदरलँड. पुढील प्रश्न बघा. भारत इलेक्ट्रिकल लिमिटेडच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? त्याचं योग्य उत्तर असणार आहे मनोज जैन. पुढील प्रश्न बघा. मध्यम पल्ल्याचे रॉकेट MOCR हे कोणत्या ठिकाणच्या डिफेन्स लॅबोरेटरीमध्ये विकसित केले आहे? त्याचं योग्य उत्तर असणार आहे जोधपूर. पुढील प्रश्न बघा. आंतरराष्ट्रीय अननस दिवस कधी साजरा होतो? त्याचं योग्य उत्तर असणार आहे 27 जून. पुढील प्रश्न बघा. भारतीय लष्कराने पर्यटनासाठी खुले केलेले खालुबर युद्ध स्मारक कुठे आहे? त्याचं योग्य उत्तर असणार आहे लडाख.